पर्वात पर्व, श्रेष्ठ पर्व म्हणजे चातुर्मास. दिवाळी, दसरा, 3.5 मुहूर्तातले अनेक मुहूर्त, ठीक नाही, या सर्व मुहूर्तामध्ये श्रेष्ठ मुहूर्त चातुर्मास आहे. याला मंगल पर्व म्हटलेलं आहे. म्हणजे कुणी ऋषीमुनी धर्मशास्त्रामध्ये याला मंगल पर्व म्हटलेलं आहे. याचं काय कारण? मंगल पर्व कारण काय याचं? या 4 महिन्यामध्ये तुम्ही जे केलेलं असेल साधन, तप, दान, धर्म, यज्ञ, सेवा, सत्संग, ते कधीच वाया जाणार नाही. हे मी गुरुपौर्णिमेला मी सांगतो. 6-7 प्रकारची जी कर्म आहेत ते किती दुर्लभ आहेत चातुर्मासामध्ये. तो ब्राह्मखंड नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. 7 प्रकारचे कर्म चातुर्मासामध्ये दुर्लभ आहेत. पण विशेष काय की मंगल पर्व म्हटला गेला तो. जसं 12 वर्षाचं एक तप मानलं जातं, 4 युगाचा एक कल्प मानला जातो चतुर्युगी, त्याप्रमाणे या 4 महिन्यातले हे 2 महिने तर पहिले अप्रतिम संन्यासासाठी असतात आणि 4 महिने चातुर्मास हा संसारासाठी असतो. पण तरी बी जे पोचलेले बी पुरुष आहेत, ब्रह्मनिष्ठ झालेले आहेत, ते सुद्धा हे 4 महिने सांभाळतात. का? तर ते म्हणतात मी जरी संन्यासी असलो, योगी असलो, तपी असलो, तरीसुद्धा मी या देहात राहतोय म्हटल्यावर एक प्रकारचा गृहस्थ धर्मच आहे. हा गृहधर्म आहे. गृह म्हणजे घर, ठीक आहे. गृह म्हणजे घर आणि त्याच्यामध्ये मी राहतो या घरात. मग कुणी या घरात राहतोय, तर कुणी देहाच्या घरात राहतोय. देह आणि गेह म्हटले त्याला. मग यात मी राहतोयच. मग माझं कर्तव्य 4 महिने सांभाळायचे आहेत. 4 महिन्यात का आणखी सांभाळायचे आहेत? तर हे 4 महिने तपस्येचे जे असतात ते चतुर्युगी समान आहेत. म्हणजे सत, त्रेता, द्वापर आणि कली या चतुर्युगी समान आहेत. दुसरं 4 महिने योग निद्रेत ते जर आहेत, तर उरलेले 2 महिने मी काय करायचं म्हणून पुन्हा आणखी ते 4 महिने सलग करतात चतुर्भुज परमात्म्याच्या प्रेमापोटी. पण हे मंगल पर्व प्रेमातच करत असाल तर ठीक आहे, पण ह्यातून काय पाहिजे असेल तर करूच नका. मग का? तर हे सकाम म्हणजे काहीतरी इच्छा धरून तर तुम्ही या मृत्यूलोकात आला. मग आता निरीच्छ कधी होणार तुम्ही? मनुष्य देह दुःख असेल, संसार दुःख असेल, ठीक आहे ना, वार्धक्य दुःख असेल म्हणजे म्हातारपणाचं, काही असं कौटुंबिक काय दुःख असेल, तर शेवटी मरण मागतोयच की नाही मनुष्य, की नको यापेक्षा मेलेलं बरं. मग सकाम भक्ती तर करत असाल, आता निष्काम कधी करणार? म्हणून चातुर्मास निष्काम भक्तीसाठी आहे. म्हणजे इतकं कौतुक ह्या चातुर्मासाचं की एकुलतीच एक लेक आहे, दुसरं कोणच नाही. पण तिचंही 12 वर्ष तोंड बघितलं नाही. आणि जर कळलं की सकाळी येणार आहे तर रात्रभर झोप लागेल का? मला तर बाबा लागत नाही पनवेलमधून नीट. तर झोप लागेल का? जाग्रत, स्वप्नी, सुषुप्ती तिन्ही वेळेत तीच डोक्यात असते. ती म्हणजे ज्याचं तुमचं जिथं प्रेम असेल तिथं, आई बाप कोणी काय कुठेही तुमचं कुठेतरी असेलच प्रेम, तर ते असं भटकतं की जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही ठिकाणी तेच. असं हे मंगल पर्व आहे. मग या पर्वाचा त्याग यदा चर्मवत आकाशम वेष्टैष्यन्ति मानवः. एक 10 मिनिटं सांगतो तुझ्यासाठी, पोचला नाही म्हणून. तदा देवम अविज्ञाय दुःख शांतो भविष्यती. अर्थ सांगतो. चामड्याचं शरीर घेऊन मृत्यूलोकात आलेलो आहे आणि प्रेम बी चामड्यावरच करत बसलो. मग चामड्यावर प्रेम करणारा कोण असतो? सांबार. हे चांगलं आहे, हे खराब आहे, हे चांगलं आहे, हे खराब आहे. चामड्याची पारख कोणाला असते? मग आपण कोण आहे? काळी बायको नको, काळा नवरा नको, आपण कोण आहे मग? जातीचं सांबाराचं नाही सांगितलं इथं, भावनेचा सांबार सांगितलाय. आणि भावच मला पाहिजे. मग तुझा भाव चमड्यावर आहे, मग तू कोण आहे? सरळ आलं की नाही? बस. डाग घडवतो सोनार, मडकी घडवतो हाय की नाही? अच्छा, पोत्या वाचतो ब्राह्मण, आहे की नाही?
आणि चपले शिवतो. बस आपण रोज संकल्पना काहीतरी शिवतच असलोय. बस एवढं झालं की एवढं झालं की एवढं झालं की, आहे का नाही? हे संकल्प विकल्पाचं रोज शिवत असलोय ना आता एवढं झालं की बस. आता एवढं काय झालं, 2च दिवस राहील ना, आता एवढं काय झालं. ठीक आहे ना. श्लोक असा म्हणतो, यदा चर्मवत आकाशम. लक्षात ठेव, आपल्या शिष्याला सांगतात, ऐका त्या. आम्ही तुमच्या पुन्हा प्रेमात 10 मिनिटं श्लोक देतोय, नाही पोचला तिथं म्हणून. सबब तुमची तुमच्यापाशी, पण आमचं प्रेम तुमच्यापाशी. बघा, जर कुणी, आकाश कसं आहे, चमड्यासारखंच आहे का नाही, सगळं पसरलेलं आहे. हे चमडं सगळं पसरलं की नाही शरीरावर, तसं आकाश सर्वत्र पसरलेलं आहे. हे आकाश जर गुंडळून तुम्ही काखेत माराल का? चमडं गुंडळून काखेत मारतो का नाही आपण? ऋषीमुनी पूर्वी व्याघ्र चर्म आहे का नाही, आहे का नाही, मृगचर्म नाही, साधूच्या भाषेत बोला की, हरणाचं नाही, मृगचर्म, व्याघ्रचर्म आहे का नाही, कुशासन, वल्कलासन, हे सगळं काखेत मारून फिरत होती नाही तपाला जाताना. तसं आकाश मारून तुम्ही काखेत घ्याल का? मग जर आकाश मारून तुम्ही काखेत घेत असाल तर मग या आत्मतत्वाला तुम्ही जाणल्याशिवाय निर्दुःख होऊ शकता. म्हणजे मग तुम्हाला मरणाची भीती नाही, तुम्ही स्वतंत्र आहात. मग ही गोष्ट शक्य आहे का? नाही ना. मग मृत्यूला टाळणं शक्य आहे का? आहे का शक्य? तरी बी म्हणले, तरी बी तुम्हाला वाटत असेल तर जर मृत्यू आहे तर मोक्ष बी आहे. जर जन्म आहे तर मृत्यू आहे, जर दिवस आहे तर रात्र, जर स्त्री आहे तर तसं मृत्यू आहे तर मोक्ष बी आहे, हे विसरू नका. पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ मिळणार का? तर आपल्याला असं वाटतं मी म्हणजे काहीतरी झालो, मी म्हणजे आकाश गुंडळून काखेत फिरण्यासारखा झालो. आकाश जर गुंडळून तुम्हाला काखेत मारायला आलं तर मग तुम्ही मृत्यूचा विचार करू नका. मग तुम्ही आत्म्याचा विचारच करू नका. आम्ही समजेन तुम्ही पार झाला. आहे का शक्य हे? नाही. उपनिषदातला श्लोक हा श्वेताश्वर उपनिषद, श्लोक संख्या 6:20. हे जर तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही मृत्यूच्या काळजीतून पार पडला. पण मागे एकदा मी सांगितलं होतं की महामुनी वशिष्ठ प्रभू रामचंद्रांना सांगत होते, अरे मी किती विशाल आहे म्हणून तुला काय सांगू, सगळ्यात मोठी विशालता तुला कशाची दिसते? तर प्रभूने आकाशाकडे पाहिलं, म्हटले आकाशासारखं विशाल कोण आहे? मग ते आकाश काखेला बांधून मी फिरतो म्हटले. बघा, ऐकलं नाही का कुठं सत्संगात नाही ऐकून? मला किती, मी आत्ता हा श्लोक वाचतोय, मला किती आनंद झाला असेल. उपनिषद न वाचता त्याच अर्थाचं भाष्य तोंडातनं काढलेलं आहे भगवंतानं. 8-10 वर्षापूर्वी हे सांगितलंय की महामुनी वशिष्ठ रामाला सांगतेत, काखेत आकाश मारून मी फिरतो, मला बसण्यासाठी पृथ्वी अपुरी पडते. माझी विराटता तुला काय माहित आहे मी कोण आहे? पण मला माहित आहे तू कोण आहेस, आणि तुझं मोठेपण सांगण्यासाठी म्हटले मी ही माझा संवाद तुझ्याशी करतोय. बाकी तू काय देव आहेस, तू राजा आहेस, तू अमुक आहेस म्हणून मी तुला हे मस्कीमारी करत नाही. कारण मी कोण आहे तुला माहित नाही अजून. गुरु म्हणते, देवाचे गुरु रामाचे. मग तसं तुला सांगावं मी कोण आहे तुला माहित नाही. पुढं आहे का जय जय, पुढं काय म्हणते बघा, मृत्यूचं भय जर डोक्यावर आहे तर मग स्वतंत्र कुठली गोष्ट आहे तुमच्यात? मग कसलं स्वातंत्र्य आहे? तुम्ही त्या मृत्यूच्या पारतंत्र्यात आहात तर मग तुम्ही स्वतंत्र कसलं? हे आकाश डोक्यावरचं स्वतंत्र आहे की नाही? त्याच्यात चंद्र येतोय, सूर्य येतोय, ग्रह नक्षत्र येतात, ढग येतात, मावळतात, पण त्यानं कोणाला चिकटून घेतलंय का? मग तुम्ही ह्या चमड्याला का चिकटून बसलाय? आज ना उद्या ह्याची काय जळलं तर वास येतोय आणि जाळलं तर राख होते. जळलं तर वास येतोय आणि जाळलं तर राख होते. मग याला एवढं का चिकटून बसलंय?
याची निंदा, याची स्तुती, याचं हे याच्यासाठी कुठं कुठं वैर घेण्यात आयुष्य गमवता. हे समजून घ्या आणि तिथेच गप्प बसा. श्लोक हा सांगतोय. मग जबरदस्ती सर्व सोडून जायचं आहे हे बी नक्कीच आहे. इच्छा नसताना जबरदस्ती सर्व टाकून जायचं आहे हे निश्चित आहे. कालच्या आपण सत्संगात बोललो होतो गडावर, कधी बी आणि कुठेही जावं लागेल, कुठून बी कधी बी जावं लागेल आणि कुठून सुद्धा जावं लागेल. काय हे शक्यता कमी आहे की घरपोच मयत होईल की नाही. परवा कोणी सांगितलं मला, तो ऍक्सिडेंट झाला म्हटले आणि खराट्यानं लोटलंय त्याला. या इथं पत्रवाडीच्या इथं गाडीच आहे ना, हा खराट्यानं लोटला त्याला. आणि सोलापुरी चादरीत भरून नेला ते तुकडे. मग जबरदस्ती जर सोडून जायचं आहे, बस चला मृत्यू बी सोडा. आत्ता लगेच तुम्ही दवाखान्यात गेला, काहीतरी होतं म्हणून डॉक्टरने सांगितलं की ट्युमर आहे आणि कॅन्सर आहे. भीती सुरू झाली तिथून. आणि एखाद्या ब्रह्मनिष्ठाने सांगितलं की साधनेला बस, संध्येला बस, उद्याचा दिवस नाही तुझ्याकडे. भीती सुरू झाली. कारण तुमचा विश्वास आहे, नाही बापूंनी सांगितले संपलं बस, नाही महाराजांनी सांगितले उद्याचा दिवस नाही आपल्याकडे. पक्वान्न गोड लागेल का? नाती गोड लागतील का? धन रक्षण करायची इच्छा होईल का? आज तुझ्याकडे आजचा दिवस आहे, उद्या नाही. तुला काय करायचं ते आजच्या दिवस करून घे. कोणाला कळलं होतंय शास्त्रात? बोलतो महाराज, हे कोणाला कळलं होतं अगोदर? 2च तास आधी कळलं होतं खटवांग राजाला. 1च तास उरला आपल्याला प्रवासासाठी, 1 तास आणि उरलेला 1 तास. त्या 1 तासात तपश्चर्या लागली. इथं एका जन्मात बी तपश्चर्याचं त्याच्या डोक्यात येणार. राजा खटवांग स्वर्गात होते, खाली यायचं होतं, देवतांना मदत करा वर गेले होते. असं जर आहे तर व्याधीचं भय आहे. आणखी दुसरे नवीन नवीन भीती काहीतरी आहेतच. म्हणजे अरे नवीन भीती येतील, व्याधी येतील, वार्धक्य येईल, शेवटी मृत्यू बी येईल. हे सगळं ह्या देहावर याचं येणं आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम, हे नक्की आहे. देह धारण केलाय ना, तर या देहावरून सगळे हे पसार होणार आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, ह्यातल्या दुःखाचं दर्शन करणं, ह्याच्यातल्या दोषाचं दर्शन करणं. तू दर्शन करतोय दगडाच्या देवाचं जाऊन आणि म्हणतो चांगलं दर्शन झालं आज. कशाचं दर्शन झालं? म्हणून जे ज्ञानी पुरुषापाशी आहे, ठीक आहे ना, ते त्रिलोकीतल्या कुठल्या तीर्थावर नाही, कुठल्याही तीर्थावर नाही. पण हे कोणाला पटेना, आणि पटलं तर पचेना, म्हणून ज्ञानी पुरुष एकांतात जाऊन बसले. परम भाग्यवान कोणी असेल तो तिथं टिकून राहिला. बाकी सगळे येरते बुडाले धर्मी कर्मी, धर्मकर्मातच बुडून गेले. म्हणून अशा ठिकाणी गर्दी का होती? ते आमका मामा ना आमकी मामी ना आमका याच्यातनी. पुढं काय म्हणले बघा, अविज्ञाय दुःख शांतो भविष्यती. लक्षात ठेवा, तिथं वार्धक्य आहेच आहे. जर 80 वर्ष 90 वर्ष जगायचं ना, तर म्हातारपण बी सोसायचं. म्हणून एक स्वयं ज्योतिजी महाराज, ठीक आहे ना, त्यांच्याबद्दल रामसुखदाजी महाराज सांगायचे. 85-90 वर्षाचे जरी झाले तरी स्वतः करून खात होते हिमालयात. रामसुखदाजी महाराज म्हणायचे, संधी मिळाली तर त्यांच्या कधी सेवेला जावा. ऋषिकेश आहे की नाही, ऋषिकेशचा रामझुला लक्ष्मणझुला त्याच्या वरच्या बाजूला त्यांची झोपडी होती टेकडीवर.
स्वतः सगळं करायचे. लाभायदाचे झोपडीत लोक बाहेर अंगणात येऊन बसायचे. इच्छा आली झाली तर बाहेर यायचे आणि फक्त विचारायचे, हां काय काय नाही मला असं तसं दर्शनाला तो आंबा ठीक आहे. मग पुढं काहीतरी सांगायला सुरुवात करायचीच कोणी, काय असं झालं तसं झालं, हां ऐकायचं म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ना, तर हो हां मग चला या, अजून ठीक आहे ना, हां मग या. एका बाजूला दुःख बी आहे म्हणताय आणि बाकी झालं बरं बाकी काय मग बाळासाहेब, बाकी आहे सगळं ठीक, हां मग सांगते या, अजून ठीक आहे ना. जेव्हा पूर्ण गळ्याला येईल त्यावेळेस मग माझ्यापाशी या. म्हणून आत्म्याला म्हणून ही कुठली ना कुठली ही बंधनं आपल्यामध्ये कितीतरी बंधनं पडलेली आहेत. लक्षात येतं ना. का हो आज उशीर का आला सांगा. सगळी तयारी झाली पण काय करू त्याच वेळी जावायला, काय करू त्याच वेळेस लेक गेली, काय करू त्याच वेळी हे झालं, काय करू त्याच वेळी हजारो बंधनं तुम्ही चामड्यानं बांधून ठेवलेत. सगळ्या बंधनातून पार करायसाठी एक सत्संग आहे, एक साधू संघ आहे. कसल्याही प्रकारचं बंधन असू देत. यम जरी दारात उभा असला आणि तुम्ही इथं बसलाय तरी त्याला आत प्रवेश करायची परवानगी नाही, का तर साधूचं स्थान आहे. बाहेर तिथे थांब, हा बाहेर येईल मग तुला काय कुठं जायचं ते घेऊन जा. ठीक आहे ना. मृत्यूला परवानगी नाही. इथं अमृताच्या डोहात मृत्यूला परवानगी आहे का? त्याच्यापेक्षा साधूचा संघ श्रेष्ठ सांगितलाय. बोला. अमृताच्या डोहात मृत्यूला परवानगी आहे का? कारण ते अमृत आहे, अमर करतं ते. यापेक्षा शास्त्राने त्या सांगितलंय संत संघ इतका मोठा आहे, श्रेष्ठ आहे. मग इतकी सगळी बंधनं जर तुमच्यापाशी पडली ती वार्धक्यापासून जन्ममृत्यूपासून कशा कशापासून, तर मग आकाश जर काकीला मारू शकत नाही तर हितनं मृत्यू आहे तर मोक्ष बी आहेच ना. मग त्याच्यासाठी तू जन्म मृत्यूतून बाहेर पडण्यासाठी का बाहेर पडत नाही? हे बघ, जिथं मृत्यूची डाळ शिजत नाही त्या आपल्या स्वतंत्र आत्म्याला जाणण्यासाठी एका साधू संघाशिवाय दुसरा उपाय नाही नाही नाही. कोण म्हणतंय? हे उपनिषद, हे शास्त्र. म्हणून तुकोबांनी जाताना सांगितलं संत संघ देई सदा. ठीक आहे. किंवा माऊलीने सांगितलं संतांची संगती तरुणोपाय. आणि समर्थांनी तर सगळं मनाशी लोकात तेच सांगितलंय. मना सज्जन सज्जनी वस्ती कीजे, म्हणजे गडावर एकदा तरी ये. बरं का. मग असं जर आहे तर तुम्ही तुमचं स्वातंत्र्य का गमवताय? आणि तुम्हाला तुमचं एकदा स्वातंत्र्य मिळालं तर यमाचे दूत येणार आहेत, त्यांचं सुद्धा काहीच चालत नाही, डाळ शिजत नाही. नाही म्हणले होते त्या महाराजांच्या पाशी बसले. यमाच्या दूताला काय, ती पहिली कुठली राजदूत होती ना, आता ही यमदूत आला तरी त्याला बाहेरच उभं करायचं. होती ना काय गाडी, हा हो बस. तेवढं कधी ऐकलं हे लक्षात. हा ती यमदूत त्यानं बाहेर उभं राहायचं, आत प्रवेश नाही. का? जसं रावणाला इतकं बळ असून सुद्धा लक्ष्मण रेषा ओलांडता आली नाही, तिनं सीतालाच ओलांडावी लागली. कारण सीतेपाशी रामाचं बळ होतं, पण रावणापाशी कशाचंच बळ नव्हतं, एक दशग्रंथी ब्राह्मणत्वाशिवाय. म्हणून त्या ब्राह्मणाची हत्या प्रभूंच्याकडून झाली तर प्रभूंना सुद्धा यज्ञ करावा लागलाय त्यातून बाहेर पडायसाठी. आपण म्हणतो जा तिकडे काय काय ब्राह्मण करतोय तेव्हा. अरे रामकृष्ण. ठीक आहे ना. अजून 2 मिनिटं सांगू का? नक्की. हा मग ठीक आहे. कारण आता हा बरं लवकर बंद करू नका. हा आज काहीतरी सांगा. हा आम्ही तुमची इच्छा पुरी केली की नाही बस. मग आता तुम्ही आमची इच्छा पुरी करायची. गुरुपौर्णिमेला गुरु सत्संग सोडायला यायचं नाही. बरं, एकदा जर तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं, जसं तुम्हाला कळलं मी पुरुष आहे, तर तुम्हाला स्वातंत्र्य किती आहे? कधी जा, कुठेही जा, कुठेही खा, कुठेही झोपा, भीती कोणाची आहे तुम्हाला?
पण हिला कळलं मी स्त्री ही कुठं जाणार, हिला स्वतःलाच बंधनं भरपूर आहे ती, आणि बाकीची काही समाजाने घातलेली आहे ती, काही संस्कारानं घातलेली आहे ती, बरोबर ना. मग एवढं जर स्वातंत्र्य मिळाले तर स्वातंत्र्याची शेवटची सीमा काय सांगितली, स्वातंत्र्याची इतकी सीमा आहे की जर तुम्ही या आत्म्याला जाणून घेतलं तुम्ही कोण आहात, चमड्याला तुम्ही, हाडाला, चमड्याला, मासाला तुम्ही मी म्हणताय, पण तुम्ही खरं मी कोण आहे हे जर जाणून घेतलं तर तुमच्यासाठी यमदूताला बाहेरच वाट बघावी लागेल, आत प्रवेश नाही. का तर तुमची इच्छा, तुला न्यायचंय तर याला न्यायचं, पण माझ्या इच्छेशिवाय नाही. मी यातून याचं कल्याण करून मी बाजूला होणार, या जीवात्म्याचं आत बसलेल्या, असं मी चैतन्य आहे, आणि मग पुन्हा याला न्यायचे तर नाही. म्हणजे जसं तुम्हाला जर बायको म्हटली की ती गिरणीत जावा आणि तो पिठाचा डबा आणा, तर तुम्ही डायरेक्ट आम्ही संध्या करतोय, हे झाल्याशिवाय मी जात नाही, बस संपलं. हे जसं तुम्हाला कुटुंबात एवढा हक्क आहे आणि धाक बी आहे, तसा यमदूतावर तुमचा धाक राहतो, इतकी ताकद आहे. मी नाही सांगत, हे श्वेताश्वर उपनिषद सांगतंय. उपनिषद 10 उपनिषदामधलं एक उपनिषद श्वेताश्वर. श्वेताश्वर म्हणजे त्या आत्म्याची तुम्हाला प्रचिती आली की जसं बल लावलाय तर आता अंधार नाही, हाय का अंधार नाही, तसं याचा अनुभव आल्यानंतर पुन्हा मृत्यू नाही. समजली बात? अच्छा. म्हणून बाकीच्या गोष्टी तर म्हटले सोडूनच द्या. का दुःख शांतो भविष्यती. एकदा तर जर तुम्ही जाणलं तर भविष्यात कधी दुःखाची तुमची गाठ पडणारच नाही. जसं बल लावलाय आता, अंधाराची प्रकाशाची गाठ कधी कुठं पडली का आजपर्यंत? शिकलेले आपण लोक आहेत, आजपर्यंत अंधाराची प्रकाशाची गाठ पडली का? पडली कधी? कधीच नाही पडली, आणि पडणारच नाही. का नाही पडणार? गाठ का नाही पडणार? तर प्रकाश अखंड प्रकाशच आहे, त्यात खंडच नाही. अनादि काळापासून सूर्यापाशी फक्त प्रकाशच आहे, त्यामुळे त्याचा ना अंधाराचा संबंध चालला नाही. इतकं स्वातंत्र्याचं सुख आणि आनंद तुम्ही कायम भोगू शकता. आत्मपरमात्म्याचं फक्त ध्येय बनवा, मला नाही, मला तेच प्राप्त करून घ्यायचंय, ते घेणारच मी, कारण हक्कच आहे माझा. ठीक आहे ना? जसं तुम्ही पुढचं 10 गाळं जर ऋषीच्या नावावर केलं तर गोट्याला ते मान्य होईल का? कधीच नाही मान्य होईल का? कारण तो म्हणणं माझा हक्क आहे. तसं 84 लक्ष योनीमध्ये किती? 83,99,999 या सगळ्या योनी प्रारब्ध योनी, त्याचा एकाचा बी याच्यावर अधिकार नाही. 83,99,999. गणित बरोबर आहे ना माझं? त्या योनीवर, त्या योनींचा या ज्ञानावर हक्क नाही. एक आपण फक्त, बस. बघा आता किती स्वतंत्र आहे. मग प्रेमाला समज. आणि तुम्ही अमरच होऊ शकता. म्हणून बापूंचं एक वाक्य बघा, लक्ष न ओझल होणे पाये कदम मिलाकर चल. तू लक्षात ठेव, मी तुला का निवडलाय, माझ्याबरोबर माझ्या पावलावर पाऊल टाकून चाल. आहे ना वाक्य? ऐकले नाही? लक्ष न ओझल होणे पाये तू कदम मिलाकर चल, आणि सफलता तेरे चरण चुमेगी. आज नाही तो कल. बस विश्वास ठेव, ही एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस तेवढं लक्षात, पण एक दिवस नक्की होणार आहे. एका दिवसात तर होणार नाही,
कारण आपली कामं लय पडलीत. पण एक दिवस नक्की होणार आहे. तसं हे उपनिषद म्हणतंय, यदा चर्मवत आकाशम वेष्टै शांती मानवा. याला चोकळण्यात वेळ आता घालवू नको. झाल्या चुका होऊ दे, पुढे सावध हो, पुढे सावध हो. म्हणून शेवटच्या चरणात त्यांना एवढं सांगायचे, तदा देवम अविज्ञाय दुःख शांतो भविष्यती. अरे तुला आत्मसाक्षात्कारी गुरु मिळालाय की नाही? मिळालाय. अरे कुंकू लावते म्हटल्यावर नवरा आहे की नाही? आहे. तसं गुरुमंत्र दिला म्हणजे गुरु आहेत की नाही? आणि ते आत्मसाक्षात्कार आहेत की नाही? बरं, ते सुद्धा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत, म्हणजे सगळ्या वेदशास्त्रांचा सार कोळून त्यांनी अनुभवलेला आहे. ऐक नाही, असे ते आहेत. मग अशा पुरुषांचं म्हणणं ते मागं टाकतो आणि चमड्यावर आणि देहावर प्रेम करते ती, त्यांचं म्हणणं पहिलं डोक्यात ठेवतो. म्हणून एकदा बापू म्हणले, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कमीत कमी माझ्या सत्संगाची वाक्य तुम्ही नको असलेल्या वस्तू जसं आडगळीच्या वर टाकता, तसं कमीत कमी डोक्यात तरी ठेवा. आज ना उद्या गरज पडली तर ती वस्तू काढता की नाही? वर्षातनं एकदाच दाताळ काढतो सारं वाढायला, वर्षभर पडून राहतात. हे का नाही? वर्षातनं एकदाच खात वाढायला पाट्या काढतात, एकदाच कुदळपणा, आणि कायच काम नसेल त्याचं तर एकदाच वर्षातनं हत्यारं पुजायला दिवस काढता. तसं एकदाच कधीतरी काढून बघा, ते कामाला येईल तुमच्या आणि तुम्हाला पार करेल. पण माझ्या वचनांना तुमच्या जवळ ठेवा. जसं तुम्ही नाती सांभाळून धरता, ठेवता की नाही? ते नातं आवडत नसलं, ती व्यक्ती आवडत नसली तरी नाती जपायसाठी तुम्ही काय करता तुम्हाला माहिती आहे. त्याप्रमाणे ही माझी वचनं जतन करून ठेवा, ही शास्त्राची वचनं जतन करून ठेवा. सतत शास्त्राच्या अनुसार आपल्या विचारधारणेचे पाऊल, जसं हत्ती एकदा चालायला लागला की ते पाऊल टाकताना एकदाच फक्त तेवढ्याशा डोळ्याने एकदाच बघतो, एकदाच की तिथं काटा कुटा खडा धोंडा हाय का नाही, आणि तो पाऊल शिस्तीत टाकतो. आणि तेवढ्या पावलावर सगळ्या तिन्ही पावलांचा भार, सगळ्या एवढ्या मोठ्या अंगाचा भार घेऊन पुढचं पाऊल टाकतो. तसं हत्तीचं वजन किती आहे, तसं माझ्या वचनाचं तितकंच वजन आहे. माझ्या वचनाचं तितकंच वजन आहे. विसरू नका, माझ्या वचनाचं इतकं वजन आहे की यमदूत बाहेर उभा राहील. यमदूत बाहेर उभा राहील. पण तुमच्या इच्छेशिवाय तो आत प्रवेश करणार नाही. जय जय. यदा चर्मोत आकाशम वेष्टि मानवा तदा देवम अविज्ञाय दुःख शांतो भविष्यति. ठीक आहे ना? बैसून हे समजून तुम्ही चालला तर माझं येणं सार्थक होईल, आणि तुम्ही माझा केलेला आदर त्याचं सार्थक होईल. तुम्ही माझा केलेला आदर त्याचं सार्थक होईल, आणि हे सार्थक होण्यासाठी मी रात्रंदिवस त्याची वाट बघतोय. जय जय. राम राम राम.